नमस्कार. रुक ना बेटा. 1 2 3. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे. तुम्हाला विचार आला असेल की मी कानात असे बोळे टाकून का उभा आहे? कारण मी माझ्या घारेडोळे गोरा चेहरा मित्रासोबत बोलतोय फोनवर. आणि अजून एक गोष्ट, तर आज आम्ही विचार केला की आपण जाऊया एका मिशन वरती आणि तो मिशन आहे मिशन रेनोव्हेशन. आय कॅप्टन आय. तर आम्ही चाललो आहोत आयकिया मध्ये. भरपूर आता गोष्टी जवळ आलेल्या आहेत. काम आता थोड्याच महिन्यात होऊन जाईल, एखाद 2 महिन्यात होऊन जाईल आणि भरपूर गोष्टी जवळ आल्यात ना. तू गोष्ट आहेस का? चांद को सब्जेक्टिफाय करतोय स्वतःला. सॉरी, सब्जेक्टिफाय. वा, एक सब्जेक्ट कुठला तरी होता जो तू नाही घेतला शाळेत असताना. मला त्याचं नाव जाणून घ्यायचंय. कार्बोहायड्रेट, हे जे तू आता केलंस ते. अरे जुने खूप आहेत माझ्याकडे. तर मी हे बोलत होते की आपण बघूया पटकन आणि एकत्र आम्हाला 3 रूम डिझाईन करायचे. ते काय आहे तुम्हाला कार मध्ये सांग गाईस. तर मी तुम्हाला सांगते की आम्ही नक्की कशासाठी चाललोय. तर बाकीचे रूम्स आम्ही जसं बोललो की आम्ही थ्रू आयकिया करणार आहोत. आमचा एक टीव्ही रूम, त्याच्यानंतर एक वॉक इन वॉर्डरोब आणि एक छोटा गेस्ट बेडरूम. तर हे 3 रूम आम्ही आयकिया मधनं करणार आहोत. तर आम्ही विचार केला ते बघायला घेऊया. आता जरा बजेटिंग वगैरे काढूया, बजेट वगैरे करूया, किती होत आहे, काय होत आहे आणि कुठे काय लावायचं, काही न्यू आलंय का आयकियामध्ये. बिकॉज मला असं वाटतं की लास्ट टाइम जेव्हा पण मी गेलेली आयकियामध्ये सेम मला सगळं दिसत होतं. पण बघूया जर काही वेगळं आलं असेल तर, आणि प्रॉपर आम्ही नोट करणार आहोत. आणि खूप कठीण जातं असं काय करायला. तर बघूया आज फायनली ते सगळं बघता येईल. तुला माहितीये कोणीतरी आज कॉमेंट केलेली की शिवानी जेव्हा बोलते तेव्हा ऐकत राहावं असं वाटतं. बरोबर आहे. मग एक दिवस असा ब्लॉग करूया की फक्त मी बोलणार आहे आणि एक दिवस असा ब्लॉग करूया की फक्त तू बोल. हे बघ, माझं आयुष्यच त्याच्यावर बेस्ट आहे. माझं आयुष्य पहिले जे तू बोलली ना, आणि मला त्या मुलीला किंवा त्या माणसाला हेच सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही हे म्हणता की शिवानी बोलली की मला ऐकत राहावंसं वाटतं, कभी हमारे कपडे में आके देखो. नाही, मे बी तो फिट असेल. मी तसं नाही बोलत आहे. मी बोलतोय की मला किती बरं वाटतं ते बघा. काय शाणी आहे. तर तुम्हाला दाखवतो काय नवीन कलेक्शन असं आलं असेल तर, आणि काय आम्ही विचार करतो. आणि तिथे असे सेटअप लावलेले असतात. आता तुम्हाला माहिती आहे आयकियामध्ये तुम्ही लोक गेले असेल तर लेट्स गो. आमच्या मिशनला आम्ही चाललोय गाईस. खूप तत्पर आहोत आम्ही, खूप अलर्ट आहोत. खूप आम्ही पुढचा विचार करत बसलोय की काय टॅक्टिक्स असणार आहेत आमच्या. आम्ही आमचं मिशन कसं कम्प्लीट करणार आहे. मला तर वाटतं आम्हाला मिशन मंगल ह्याच्यावर पण ठेवलंच पाहिजे होतं. कारण हे जोडी हे कुठेच तुम्हाला भेटणार नाही. एवढं वैचारिक की झोपावं लागतं आडवं, नाही तर विचारच येणार नाहीत गाईस. आता आपण विचारूया त्या माणसाला जो सर्वात जास्त काम करतो या मिशन बद्दल. 1 मिनिट गाईस, काय म्हणणं आहे तुमचं? ओके 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 ओके, हा प्लॅन आहे तर तुमचा. ओके ओके, ओ नाईस. ऐकलं गाईस, हा प्लॅन होता यांचा. आता हा प्लॅन आपण कुठेही जाऊ देऊया नको, आपण आपल्यातच ठेवूया. कारण हे मिशन पूर्ण करणं हे आपल्याला अत्याधिक महत्वाचं काम आहे. तर आता आपण परत मिशन कडे वळूया. पुढचे अपडेट्स तुम्हाला मी देत राहतो, कारण दुसऱ्या माणसाचं काम खूप महत्वाचं आहे गाईस, खूप महत्वाचं. आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छितेस? म्हणजे तू आता जेवढा विचार केलास गाडीमध्ये आपल्या मिशन बद्दलचा, जे मिशन आयकिया आपण ठरवून आलेलो, त्या मिशन बद्दल तुला काय म्हणायचंय का? म्हणजे तू एवढा गहन विचार जो करत होतीस गाडीत, त्याचा काय शेवटी हे निघालं की आपल्याला काय करायचंय? इकडे येऊन आणि सगळ्याचे फोटो काढायचे. म्हणजे तू त्याचाच विचार करत होती काय? तुम्ही झोपलेलाच बोलतोय. नाही, तू झोपलेलीस का? काय बोलतेस गाईस? सॉरी शिट, ही झोपलेली. अरे यार, मला वाटलं तू तेव्हा विचार करते गहन की आपल्याला आयकियामध्ये जाऊन आता काय करायचंय. तू झोपलेलीस भाई. किती तू मस्त, म्हणजे तू असं वाटतच नाही तू झोपली तेव्हा. जाऊन येते, विचार करत होती असं वाटलं. शिवानी खरं शपथ, वॉशरूमला जाऊन यायचे. वरून यावया. ठीक आहे, पण जबरदस्त हा यार शिवानी. Talent. कधी कोणाला कळणारच नाही. आहे मग आता तू करतेस का जरा विचार, का आता परत तिला तेव्हा करायचंय? हे ना तुझ्या इथे टियारा आहे तो माझा. 1 मिनिट, हा माझा अम्मीने मला टियारा दिलाय यावेळेस. थोडी गडबड झाली वाटतं. नाही बरोबर आहे, मला आवडलेत. मी परत हे साईडचे कमी करून येणार आहे. पण आता आपण जरा ऐक्यावर कॉन्सन्ट्रेट करूया का माझ्या टियारावरच करायचं? शिवानी मगाशी अजिबात वर नको करू. काय? इकडे ते टी शर्ट आणि इकडे जे गॅप राहत. ए नानाची टांग, तुझ्या खोटं नको बोलू. ए मी शिवानी कोणाला तरी विचारेन सबस्क्रायबर भेटल्यावर. शिवानी असं काय विचारणार? वास येतो. नाही, मी असा हात ठेवीन. आणि शिवानी नाही येते यार, खोटं त्याची कशाला? gap आहे. अरे गप कोठारडी 1 नंबरची. तू मिशनवर कॉन्सन्ट्रेट कर ना. तू गॅप ग्रुप वर का? मगाशी मी व्हिडिओ आता मगाशी चालू केली कारण ही मला काहीतरी दाखवत होती. बोलते वाव, हे बघ हे छान आहे. मी म्हणलं शिवानी बाळा, आपण इथे मिशनवर आलोय, हे छान आहे. हे बोलल्यानंतर ते आपल्या घरात कुठेतरी मावत असेल तरच ते बघावं.
हे काय बघत बसलीये शिवानी? आपण हे करतोय वेगळं. त्यांनी आपल्याला तुला तेच नाही कळत आयडिया आहे काय आयडिया आली? एक मिनिट, हे तिने जे दाखवलं ना ते तुम्हाला दाखवतोय. काय तू आयडिया सांग मला त्याची. ह्याची काय आयडिया आली तुला? ह्याची हे आवडलं हिला. मी सांगते ह्याचं मला काय सुचलं. आपण जे कॉफी युनिटला जे फ्ल्युटेड ग्लास लावतोय तर मला फ्ल्युटेड त्याच्याने मला ही आयडिया आली की फ्ल्युटेड ग्लास जरी असला आता नव्हता येत तुला. फ्ल्युटेड ग्लास जरी असला तरी आतमध्ये गोष्टी नीट ठेवाव्या लागणार कारण की सगळं ट्रान्सफर. हा, हे जर तुला विचार करायची गरजच आहे. परत एकदा दाखवी ना कपाट. अरे हिने आता अपग्रेड केलंय स्वतःला. हिने एक कपाट सोडून आता दुसरं कपाट पण वाट लावून टाकलं. बोलली की माझं कपाट ह्याच्यावरून खराब आहे. मग आय एम हॅपी की माझं जास्त खराब. अगं कोणाला तरी आपण हे करावं, प्रोत्साहित की दार नीट ठेवूया, घर नीट ठेवूया. तुम्ही एकमेकांची कॉम्पिटिशन घेता. अरे तुझं पण माझं पण घ्या. मुली एकमेकींना असंच प्रोत्साहन देतात. हा, आयकियामध्ये आता चेंज झालंय जरा, हे काहीतरी नवीन बघायला मिळतंय सेटअप. खूपच अमेझिंग, पण छान वाटतंय एकदम. खूप वेगळं आहे. हा जो रूम आहे तो आम्ही बेबी रूम मध्ये, म्हणजे छोट्या रूम मध्ये आम्ही करायचा प्लॅन करतोय की जेव्हा दारातून आत येणार तेव्हा हे असणार आणि समोर अशी एक खुर्ची असणार. अख्खा सेटअप बघा, हे 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 आणि मग ही चेअर. हा, छोटंवालं पण असं मध्ये काहीतरी असेल तर मला वाटतं छान वाटेल. आणि हा सोफा कम बेड आहे. हा उघडला की याचा बेड पण होऊ शकतो. गप्पा मारायच्यात तर मग हा स्टोरेज पण आहे. गप्पा मारायच्यात तर गप्पा मारा, झोपायच्यात तर झोपून जा, काही करू शकतो. आणि मेन आहे ना, मेन आहे बघा, हे जे आलंय ना पुढे, हा पुढे आलाय आणि ह्याच्या मागे एवढी जागा आहे स्टोरेजसाठी. म्हणजे तुम्हाला काय टाकायचं, सूटकेसेस टाकू शकतो. ऍक्च्युली इथे सूटकेस दाबू शकतो. इथे मस्त वरती बुक बिक काय ठेवायची तर ठेवायचं. आणि इथे मागे उशा लावल्या तर हे सगळं काय बॉदर पण नाही करणार एवढं. आणि हे एस्थेटिक वाटतं का माहिती, इथे म्हणजे बसल्यानंतर हे डोक्याला नाही लागणार. हो, मस्त वाटेल. मला पण आवडले. यात कलर्स बघूया आपण. येस, या कलर्स, हेच कलर शिवानी. हा बघ ना, हे असं सगळं ठेवल्यावर कलर चेंज होतो. आता आतमध्ये पुस्तकं ठेवलेत म्हणून ते तेवढं प्लेन नाही वाटत आहे. पण आपला वॉर्म टोनला हा व्हाईट नाही सूट करणार. ओके, मग ह्या कलरचं घेऊया. नाही, ह्याच्यामध्ये तर मस्टर्ड वगैरेच कलर आहे, बघावं लागेल. बघूया. पण हा प्लॅन आहे. हे असा सेटअप आहे. येस. काय म्हणतेस तू? यश प्लीज, पण कशाबद्दल प्लीज? मी ती रिंग विसरली आणि मला ती हवी आहे. प्लीज यार, मी सोन्याची ring आहे का? आता सोन्याची आहे का? हो. अरे मी तर नाही बघितल्यासारखी आठवते. पण तू असं कसं केलंस अपूर्वा? काल जेव्हा मी माझी बॅग विसरलेलो झाराच्या बाहेर, सॉरी कुठल्या तरी दुकानाच्या बाहेर झाराची बॅग विसरलेलो, तेव्हा शिवानीला कसं म्हणत होतीस तू? अरे यश, कसं करू शकतोस हे तू? हा, बॅग कशी विसरू शकतोस तू? एवढे महाग कपडे गेले असते तर काय करावं आपण सोन्याच्या अंगठीचं? आणि आहे की नाही ते कोणाला माहिती? तू स्वतः बाजूला बसलेलास. यश, फालतूगिरी करू नकोस. मला काय आठवत नाही बाबा. बघू, पण काय माहिती, बघूया. हा, उद्या मी नाही येणार आहे म्हणून मी बोलते. ठेव नीट. ओके, बघतो सापडली तर सांगतो. हा, आता तू हरवलीस की काय, कुठे हरवून आलीस का घरी विसरलीस, कोणाला माहित. बघतो एकदा, मी चेक करायचं काम करतो बाबा. जबाबदार नागरिकासारखं मी काम करतो. मी जबाबदार माणूस आहे. काय कर, बोल ना. हे इकडे हे सगळे थेंब कसले पडले? हा, सांग जरा लिफ्ट मध्ये इतर लोकांना. तू हाताची बाटली दाबून ठेवली, त्याच्याने माझ्यावर पाणी उडवलंस आणि मग इकडे थेंब पडले. सगळ्यांना सांग ना. चल, पण लिफ्ट मध्ये नको करत जाऊ. हॅलो, मध्ये शिवानी हे सगळं नको करत जाऊ यार, प्लीज. लोक इथे असतात. हे मी एकट्याची आपली लिफ्ट नाहीये, ही सगळ्यांची लिफ्ट आहे. लोक आले आणि मी बॉटल अशी टाकली. ते लोक आले आणि हिनी बॉटल अशी ठेवली आणि बोलते कसं काय झालं हे, कसं काय झालं? शाणी. गाईज, आयकियामधनं डिरेक्टली आम्ही आलो आहोत कळवा या प्रेग्नेंट बाईकडे आणि ह्याच्याकडे. हाय करा गाईज. आज तुम्हाला फॉर अ चेंज ही स्त्री गाऊन मध्ये नाही दिसत आहे. फॉर अ चेंज फुल मेकअप बिकअप करून सुंदरता बनवून ती आता इथे तुमच्यासमोर बसलेली आहे. तिने आम्हाला सांगितलं, आम्ही घरी गेलो ना, गाऊन घालून बसलेली. ती बोली नाही व्हिडिओ नका घेऊ, प्लीज व्हिडिओ नका घेऊ. मी गाऊन मध्येच असते सतत तुमच्या ब्लॉग मध्ये, म्हणून आज तिने कपडे चेंज केले. आम्ही लहान बाळाला त्रास देतोय. एक गुदगुल्या करतोय. मिनिट, असोसिएट नको करू, मी सपोर्ट करतोय. तो उड्या मारतोय मध्येच. हसू नको ग, तू हसू नको ना, थांब ना. मला सांग हसू नको. हसते तो आतमध्ये. ए नाही हलतो तो असं ते पाण्यात डुबक्या मारतोय काय? इकडे गुदगुली होईल का त्याला? कुठे तू? नंतर तो यश सारखा होईल, मला पाठीला खायचं, मला पाठीला. तो किंवा ती जे पण असेल. त्याचा पप्पा काय कमी आहे? तिला हल्ला
मोबाईल एवढं खाल्ले की मला हल्ला जागाच नाही. ते पण असेल. दमशरास चालली आहे. अपूर्वा. ए अपू पप्पू पागल पागल आणि बियाच्या पुढे च्या पुढे पागल पागल अपूर्वा. पागल हे बघा गाईज आम्ही काय खेळतोय यस. आणि रुपेशनी ही आयडिया दिली आम्हाला. खूप जुना गेम आहे. आणि तो आहे पोलीस. राजा राणी चोर पोलीस. राजा राणी चोर पोलीस शिपाई आणि हमाल म्हणून आम्ही एक कॅरेक्टर ऍड केलाय, कारण आमच्यात 6वा माणूस पण आहे म्हणून हमाल एक कॅरेक्टर ऍड केलाय. तर अरे 6वा लोक म्हणून. तर मग हा गेम म्हणजे जुना गेम आहे. Nostalgia. येस, मग नॉस्टॅल्जिया जरा हिट होता. आणि आता रुपेश आणि आमचा बेबी आतापासूनच शिकेल. येस. ह्या जनरेशनला पण शिकवून टाकू ना. कॅमेरा समोरच बोल म्हणजे त्यांना पण कळेल. त्याला बेबीला कळलं नंतर. तुला फर्स्ट गेमचा चोर आपण कॅमेरा समोर बघू. हा काय वाटतं कोण आहे चोर? आणि त्याला किती गेसेस असतात काय? एकच. किती काय एकच घे. मला बघायचं पॉइंट कसे मिळतात. हा सोर आहे. फिक्स का म्हणजे नाही हा? हा. काय? हा फिक्स हा चोर हा चोर आहे. फिक्स चुकलास राणी आहे. चुकलंय. मी राजा आहे. मी हमाल आहे. मी चोरी आहे. कोण आहे? तू चोर आहे. ओके पोलीस. गाईज न्यू राऊंड आणि न्यू पोलीस बघा आमचा. सलाम साहेब. मला असं वाटतंय या दोघांमधून कोणतरी चोर असणार. परफेक्ट. सलाम साहेब. कोण असेल? परफेक्ट. मला असं का वाटतं की अपूर्वा परत एकदा चोर आहे. आणि यश पण वाटतं. दोन चोर नाहीच आहे. बट मला असं वाटतं की या ह्याच्यामध्ये काहीतरी असं गेस करायला असलं पाहिजे. नाही बाई, हाचा गेम आहे. हा, मग तू चोर झाली असती. हा. कारण मी तुमच्या दोघांवरतीच करत होतो. मग मी विन झालो असतो. मामा Yes, चुका. शुअर? मामा Oh my God. पॉइंट 5 द्या मला. पॉइंट 5 कर द्या. हे पॉइंट 5 मिळतातच ना. नाही तुझे सगळे पॉइंट्स हिला आणि मी राजा होती. शिवानी 27 कसे काय? रात्री उठवतात सगळ्यांना. अरे पण किती नॅचरल आवाज आहे बाया. ह्याच्यात पाणी कुठून भरलं तू? हे वरून. तुला इथून? तुला ये. श्वास घ्यायचा ह्याच्यात. पाणी बाहेर येईल. ऐक ना तुला येईल का? अरे नाही फूक मार. मारू जोरात. एक नंबर. माझे आजारी पडलेले पक्षी का वाटत घ्यायची चांगल्या उडत नाही. जोरात खूप मार. आता पिकल बॉल खेळतोय आम्ही गेले 1 तास आणि या लोकांना 2 वेळा हरवलंय. मी आणि वरदनी ना आपण 2 वेळा हरवलंय ना. ए वरद कोण जिंकलं? आपण जिंकलो ना. ती तुझी टीम मेंबर आहे. आम्ही दोघं पण 1-1 जिंकलो. आता लास्ट मॅच ही बघा त्याची बाईक आहे. आणि वातावरण पण काय मस्त झालंय. डेझर्ट बघतीये ही. डेझर्ट. हा डेझर्ट काय? कॉफी नाहीये पण तुला ही ती जीवन आहे. नाही ती डेझर्ट वाली कॉफी बघते. हा आलो. आम्ही सगळे बेने रिझर्व मध्ये डोसा खायला आलोय. हा सगळ्यांच्या प्लेट मधून खातोय आणि आम्हाला त्यांनी BMW च्या खुशीमध्ये मैसूर पाक दिलाय. आता कसं नाही म्हणायचं याला? कसं नाही म्हणणार याला? कोणतरी प्रेमाने आणून देतो ते नाही कसं म्हणायचं म्हणून आम्ही खातो. हा संदीप पहिल्यांदा ट्राय करतो. भाई जर तुम्ही इकडे आलात ना बेने रिझर्व हे खा. खूप अमेझिंग आहे आणि सॉफ्ट बघा. गाईज आम्ही इथे ही व्हिडिओ एंड करायला आलेलो आहोत आणि फॉर अ चेंज मी आणि गौरांग एंड करतो आहोत. का तुम्हाला माहिती आहे? कारण आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे.
आज नाही सॉरी, म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही एका इंटरव्ह्यूला गेलेलो. या व्हिडिओमध्ये नाही बघितलं, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं नसेल की आम्ही एका इंटरव्ह्यूला गेलेलो, पण आम्ही एका इंटरव्ह्यूला गेलेलो आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये ह्या बाईनी काहीतरी वेगळं काम केलं यावेळेस. खूपच अत्यंत सुंदर काम केलेलं आहे. तिकडे हिचं तोंड असं अशी रडायला लागलेलं कोणीतरी रडायला लागलेलं एका इंटरव्ह्यू मध्ये फॉर द फर्स्ट टाइम. ओ माय गॉड, हा डोळ्यात पाणी, पण तिचं तोंड असं झालेलं, असं झालेलं तोंड, असं झालेलं तोंड. मी अशी रडेन ते पण हो, कॅमेरा समोर. जर तुम्हाला बघायचं असेल तर तो इंटरव्ह्यू जेव्हा येईल. खाऊन इथे बेडवर टाक. टाकलंय मी, नाही टाकलंय. मी तर खाल्लंच नाही. मी खाल्लंय पण मी नाही टाकलंय. आईच्या गावात पपई परत माझ्या कपड्यावर ठेवली, सॉरी फणसाची. तर गाईज हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करायला आलोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. इंटरव्ह्यू बघा तुम्ही. हो, तो लोकशाहीचा इंटरव्ह्यू आहे. awkward झालं मला ना. पिरियडचा फर्स्ट डे होता माझा, मला इमोशन्स कंट्रोल नाही झाले आणि त्यांनी असं प्रश्न विचारला का डोळ्यात पाणी आलं. पण ते मुली अंडरस्टँड करू शकतात, ते माझ्या हातात. ए भाई, मी पण अंडरस्टँड करू शकतो. नाही, मुलींना कळतं की कधी ना ते कंट्रोलच नाही होत. मग मुलांना पण नाही होत. ठीक आहे गाईज, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करायला विसरू नका, शेअर पण करा व्हिडिओ त्यांच्यासोबत ज्यांना तुम्हाला बघायचं की शिवानी कशी रडते. आणि ते माहिती नाही आपल्याला कधी येणार आहे. काय अँगल घेतोय तू. आणि जर गाईज सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कोणाची बघताय, लवकर सबस्क्राईब करा. परत व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये आणि कॉमेंटला आम्ही आता ऑडिओ रिप्लाय देतो स्टार्टला जेव्हा आम्ही व्हिडिओ पोस्ट करतो, तर लवकर कमेंट पण करा. बाय बाय.